तर मित्रांनो मी आता सध्या नाही इथं लाकडं वाहतोय, तुम्ही बघू शकता कारवे आहेत. आणि ते कशासाठी माहिती आहे का, आता इथं आपण भेंडी लावलेली आहे आणि ते ससन ते खूप खायला येतात. त्यामुळे हे बघा माझ्या मागे इथं गोनपटा दिवस बघू शकता, हे बघा ते लावलं ना मग असं आपणही ना त्याला याच्यावानी बनवतोय, बुजगावण्या टाईप बनवतोय. आणि म्हणलं चला काहीतरी वेगळं करू, कारण काय होतं ससन ते येतात खूप नासधूस करतात इथं, त्यामुळं त्यांना घाबरवण्यासाठी आहे. इथं माझ्या मागं बघू शकता लाकडं वगैरे लावलेली आहेत एकदम व्यवस्थितपणे. त्याने काय सशांचं प्रमाण कमी होईल आणि आपलं पीक चांगलं येईल. तिकडं वांगी लावले आहेत पण ते काय एवढी खास नाही. तिकडं फ्लावर आहे, फ्लावरला 25 रुपये मार्केट आहे. चला घेतो काम करून. तर मित्रांनो ह्या गोण्या आहेत आणि ह्या गोण्या आहेत ना आपल्याला ह्या लाकडांमध्ये घालायच्यात आहेत. चला तर मी पटपटे ना एवढ्या गोण्या घालून देतो आणि मग तुम्हाला दाखवतो का हे कसं होतंय आणि कसं दिसतंय ते. मित्रांनो आता आपलं काम झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कसं लावलं आहे. आणि इथं खाली आहे ना आपण ही भेंडी लावली आहे. बघा ही व्हरायटी आहे, ही व्हरायटी लावलेली आहे आपण या भेंडीची. बघू आता किती दिवसात येतं आहे. 2 दिवस झाले आहेत लागवड करून. चला संपवतोय तर मित्रांनो हा ब्लॉग इथंच संपवतोय. आता आपण ही सिरीज चालू करतोय देशबंद भारत भ्रमंतीची. पण थोडेसे दिवस काम चालू आहे जरा इथं शेतात, त्यामुळे थोडंसं डिले करतोय आणि 1 डिसेंबरपासून प्रॉपर आपण ही सिरीज चालू करणार आहोत. चला बाय बाय.